तर नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजले 4 आणि आपल्या घरी उद्या लग्न आहे माझ्या ताईचं, म्हणजे चुलत ताईचं. तर मध्ये आज हळद असणार आहे. तर आज तारीख आहे 25 एप्रिल 2026. आज आपल्या घरी हळद, घाणे आणि त्याचबरोबर भात वगैरे सर्व भरडलं जाणार आहे. ते कशा प्रकारे, म्हणजे कोकणात कशा प्रकारे लग्न कार्य पार पडतं, कशा प्रकारे कोणकोणत्या विधी केल्या जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मंडळी चला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, या ठिकाणी बघू शकता हे आहे आमचं सुंदर असं घर. या ठिकाणी गेट वगैरे शांतपैकी बांधलेलं आहे आणि या ठिकाणी केळीची झाडं लावले आहेत. आणि इकडे सर्व महिला मंडळ आता थोड्याच वेळात या ठिकाणी तांदूळ वगैरे निवडले जाणार. या ठिकाणी काम चालू आहे बघा, बॅनर बांधतात. या ठिकाणी बघू शकता बॅनर फिटिंगचं काम चालू आहे बघा. अशा प्रकारची बॅनर आहेत या ठिकाणी. हो दाखवा, खूप सुंदर असं बॅनर आहे या ठिकाणी बघू शकता. तर चला, या ठिकाणी सर्व मंडळी आहेत आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात तांदूळ निवडले जातील. सर्व मंडळी आले आहेत, वाडीतील सर्व महिला मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. तर चला, थोड्याच वेळात आमची नवरीबाई येईल, म्हणजे ताई. मंडळी आता फायनली तांदूळ वगैरे निवडून झालेले आहेत. तर या ठिकाणी भात भरडलं जाईल. ते कशा प्रकारे भरडलं जातं ते तुम्हाला दाखवतो. इकडे वाडीतील सर्व मंडळी आलेले आहेत. इकडे आहेत आप्पा. तर चला थोडं आणि आपली सर्व मंडळी आहे बघा. आणि हा आम्ही लाडू वाटतोय, खडखडे लाडू खाऊ घ्यावा, सगळ्यात भारी लागतं चायमध्ये खाऊ. आणि या ठिकाणी सर्व मंडळी हाय दिसलं. चला, या ठिकाणी आता मंडळी भात भरडून झालेला आहे. तर आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम चालू होईल. कोकणामध्ये हळद कशी लावली जाते, कशा प्रकारे साजरी केली जाते ती पण दाखवतो थोड्याच वेळात. तर चला. तर मंडळी या ठिकाणी बघू शकता सर्व पुरुष मंडळी जेवणाची तयारी करतात बघू शकता. या ठिकाणी भाऊजी वाटाणे वगैरे भिजत घालत आहेत, उकडत घालत आहेत. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात
हळद कुटली जाईल, कशा प्रकारे हळद कुटली जाते ते दाखवतो. या वायनामध्ये या मुसळाने हळद कुटली जाते, कशा प्रकारे कुटली जाते ते तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी सर्व महिला मंडळ, वाटा मंडळ जेवणाची तयारी करत आहेत वाटप वगैरे बनवण्यासाठी. एकदम हवेशीर परिसर आहे, बघू शकता. तर चला, या ठिकाणी छानपैकी अवधूत टाळा बांधतोय, आंब्याचा टाळा. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या कोकणात ही हळद लावली जाते. याच्यानंतर पण हळद गाजवली जाणार आहे. ती रात्री मी तुम्हाला त्याचे काही टेक नक्कीच दाखवणार, कदाचित दुसरी व्हिडिओ बनवेन. या ठिकाणी गीत पण म्हटलं जात आहे, सर्वजण गीत म्हणतात सुंदर अशा. तर मंडळी फायनली हळद वगैरे झालेले आहे. आणि गरमी एवढी आहे ना की खरंच खूप कंटाळा आला आहे मंडळी, लय बेकार हालत झाली आहे. तर आजची व्हिडिओ आता इथे थांबवतो, कारण रात्री हळद गाजवली जाणार, नाचवली जाणार. कशा प्रकारे हळद गाजवली जाते, नाचवली जाते आणि काय काय मजा मस्ती येते कोकणात, ती तुम्हाला नक्कीच एका नवीन व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. आता पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. आणि या ठिकाणी सर्व मंडळी बघा जेवणाची तयारी करताय. तर जेवणा मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा. चला, बाय बाय.